नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। ही भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये मसाले घालूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मिरे घेतलेले आहे, 2 लवंग घेतलेले आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडंसं मी इथे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि 1 इंच दालचिनी घेतली। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेतले। यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपण अर्धी वाटी किसून घेतलेला सुकं खोबरं घालायचं आहे। 6 ते 7 काजू यामध्ये घालून घेतले। काजू घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि 1 मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं। इथे मी हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। पनीर क्यूब्स मध्ये कट करून घेतलं। पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। पनीर असं फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अगदी भन्नाट लागते। इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 2 चमचे बटर घातलं। बटरऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण तेलामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरचीचा तिखट घालायचा आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतला, 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे भाजीला हॉटेल सारखी टेस्ट येण्यासाठी आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। मसाले चांगले वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। बघा इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे। दुधावरची साय घातल्यामुळे भाजीची चव देखील दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेल सारख्या चवीची तयार होते। आता वाटण चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं या वाटणावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे जवळजवळ 2 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया। बघू शकता एक वाफ आपण यावरती काढून घेतल्यामुळे वाटणावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला फ्राय करून घेतलेले हे पनीरचे क्यूब्स घालून घ्यायचे आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेला पाणी घालत आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी या भाजीची थिकनेस या पद्धतीची ठेवलेली आहे। आता लगेचच भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला उकळून घ्यायची आहे। भाजी जर तुम्ही गॅसच्या हाय फ्लेमवरती उकळून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरचा तेल हा निघून जातो। त्यामुळे भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता उकळून घ्यायची। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता उकळून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली अगदी हॉटेल सारखी चमचमीत इथे आपली पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि लहान काय मोठे सुद्धा बोट चाकून खातील इतकी चविष्ट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2, वाटाण्याची भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणे घेतले। वाटाणे इथे मी फ्रोझन वापरत आहे। हे वाटाणे ऑलरेडी शिजवलेले असतात। जर तुम्ही कच्चे वाटाणे वापरत असाल तर वाटाणे आधी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर वापरायचे आहे। आता कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं। आता यामध्ये हे वाटाणे घालून घ्यायचे। वाटाण्यावरती हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत हे वाटाणे 3 ते 4 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी पांढरे डाग येईपर्यंत हे वाटाणे चांगले परतून घेतले। आता या वाटाण्याच्या भाजीची चव दुपटीने वाढण्यासाठी आणि भाजी अगदी चवीला भन्नाट तयार होण्यासाठी एक स्पेशल वाटण बनवायचे।
त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी हे परतून घेतलेले वाटाणे घ्यायचे आहे। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचं। पाण्याचा अजिबात वापर न करता याला मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला या वाटाण्याची अशी भरड काढून घ्यायची आहे। आता भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। आता मोहरी तडतडलेली आहे, यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचं। एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। आता हा कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा। बघा, कांदा इथे मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। असं बेसन पीठ यामध्ये घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजीला घट्टपणा येतो। आता आपल्याला हे बेसन 1 ते 2 सेकंद असं कांद्यासोबत तेलावरती परतून घ्यायचंय। आता बेसन परतून झालेलं आहे, यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं हे वाटाण्याचं वाटण घालून घ्यायचंय आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। आता हे वाटण आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायची आहे। हे बघा, मी याला छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट इथे मी वापरत आहे रंगासाठी। पाव चमचा हळदी पावडर यामध्ये घालायची आहे। अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे। पाव चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे। सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण 1 वाटी इथे मी यात पाणी घातलं, याला मिक्स करून घेतलं। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि आपल्याला हा जो मसाला आहे तर तो वाफेमध्ये 1 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। असा हा मसाला 1 मिनिट मी वाफेमध्ये शिजवून घेतला। असा मसाला शिजवून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो। आता याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपण जे परतून घेतलेले वाटाणे होते तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे। बघा, भाजीला छान उकळ आलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही वाटाण्याची भाजी। चवीला अगदी छान लागते। जर एकदा तुम्ही ही वाटाण्याची भाजी बनवली तर नेहमीच बनवाल एवढी चविष्ट अशी तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 वाटी सोयाबीन वडी घालून घ्यायची आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं ही सोयाबीन वडी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता सोयाबीन वडी भिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात। 1 वाटी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। 1 वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे। फुटाण्याची डाळ घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते। आता थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे। आता वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली सोयाबीन वडी देखील चांगली भिजली गेलेली आहे। आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि आपल्याला या सोयाबीन वडीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी सर्व वड्यांमधील पाणी हे काढून घेतलेलं आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात। भाजी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे तर ते तेलामध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालूया। आता हे सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे।
इथे मी तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मसाल्यावरती झाकण ठेवायचंय आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे। इथे मी या मसाल्यावरती 1 वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। यावरनं समजायचं इथे आपला मसाला छान तेलामध्ये आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला ही सोया वडी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। इथे आपली मस्त अशी सोया वडीची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। ही भाजी चवीला अप्रतिम लागते, लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट तयार होते। ही भाजी देखील भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता इथे मी एक अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळ्याचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हा दुधी भोपळा आपण कट करून घेऊयात या प्रकारे आणि 2-3 वेळेस याला पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे। याला वॉश करून घेतल्यानंतर कुकर मध्ये आपण याला घालूया। आता इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ 2-3 वेळेस पाण्याने छान वॉश करून घेतली। आता याला आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। कुकरचं झाकण लावायचंय आणि आपल्याला दुधी भोपळा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। दुधी भोपळा शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात। आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे तव्यावरती भाजून घ्यायचे आहे। हे बघा शेंगदाणे छान इथे मी भाजून घेतले। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। आता लगेच आपल्याला तव्यावरती 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती भाजून घ्यायच्या आहे। आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झाल्यावरती याची आपल्याला साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। आता वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। यामध्ये ही भाजून घेतलेली मिरची घालूया। आता 6 ते 7 इथे मी लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 इंच आलं घेतलं आहे। 1 चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडी जास्तच वापरायची, त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, या वाटणामध्ये थोडेसे रव्याचे कण दिसायला हवे इतपत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी दुधी भोपळा देखील छान शिजवून घेतलेला आहे। लगेच आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया। कढईमध्ये 5 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता तयार करून घेतलेलं हे शेंगदाण्याचं वाटण आपण तेलामध्ये घालूया। इथे आपल्याला हे सर्वच वाटण वापरायचं आहे। आता हे वाटण आपण गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं छान भाजून घेऊया। जोपर्यंत या वाटणामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वाटणाला छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। आपण हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं तर त्याला काही वाटण लागलेलं होतं, त्यामुळे त्यामध्येच मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला हे वाटण 1 ते 2 मिनिटं अगदी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। असे हे वाटण शिजवून घेतल्यामुळे यावरती तेलाचा अशा पद्धतीचा कट येतो। यावरनं समजायचं आपलं जे वाटण आहे तर ते छान भाजून झालेलं आहे। आता इथे आपण दुधी भोपळा शिजवून घेतला होता तर तो या वाटणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही भाजी फार घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये 1.5 ग्लास आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आवडीप्रमाणे तुम्ही या भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाजीवरती एक खडखडून उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया। तयार झाली इथे आपली दाणे लावून केलेली भोपळ्याची भाजी। चवीला अगदी छान लागते। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतात। चवीला अगदी छान लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5।
सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालूया, चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे। इथे मी बॅटर छान तयार करून घेतले। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे, जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाही। आता मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती भाजून घेतलाय, 2 चमचे भाजून घेतलेलं खोबरं घेतलंय, 1 चमचा भाजून घेतलेली फुटाण्याची डाळ घेतली आहे, 1 चमचा भाजून घेतलेले धणे घेतले आणि 1 चमचा जिरं घेतले, 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून छान याचं अशा पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचे। आता कढईमध्ये 1 पडी तेल घालायचे, तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे। हे वाटण तेलामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। असं मिक्स करून घेतलं की यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथे आपण आता काळा मसाला घालणार आहोत, पाव चमचा गरम मसाला घालायचे। हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय। झाकण न ठेवता 2 मिनिटं आता आपण हा मसाला शिजवून घेऊया। असा हा मसाला शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो। तुम्ही बघू शकतात मसाला छान शिजवून घेतल्यामुळे यावरती तेलाचा कट आलाय। आता यामध्ये गरम करून घेतलेलं आपल्याला पाणी घालायचंय आणि याला छान मिक्स करून घ्यायचंय। आता तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी या भाजीची थिकनेस ठेवली। तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला हवी तशी भाजीची थिकनेस तुम्ही ठेवू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। अशी भाजीला उकड आली की लगेच आपल्याला एक झारा घ्यायचा आहे, यावरती हे बेसन पिठाचं बॅटर घालायचंय आणि अशा पद्धतीने शेव या भाजीमध्ये गाळून घ्यायचे। असे शेव या भाजीमध्ये गाळून घेतल्यानंतर लगेच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला हे शेव भाजीमध्ये गाळून घ्यायचे। इथे मी शेव छान गाळून घेतलेले आहे भाजीमध्ये, तुम्ही बघू शकतात अगदी मस्तच। आता ही भाजी आपण 5 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती छान शिजवून घेऊयात। भाजी छान शिजलेली आहे। आता यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। तयार झाली इथे आपली ही चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी। चवीला तर अगदी भन्नाट लागते, नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि नंतर अर्धा तास पाण्यामध्ये हिला अशा पद्धतीने भिजवून घेतलेला आहे। डाळ जर अशी भिजवून घेतली तर लवकर डाळ शिजली जाते आणि भाजी पण अगदी झटपट तयार होते। भाजी तयार करण्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यात मी 4 हिरव्या मिरचीचे काप घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। 1 ते 2 सेकंद तेलामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यात आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। भाजीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्च्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्यांचा कूट थोडंसं जाडसर ठेवायचा, त्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव देखील खूप छान येते। पाव वाटी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती चांगले परतून घ्यायचे आहे। हे बघा याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ मसाल्यामध्ये घालताना मुगाच्या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने नितळून घ्यायचं आणि नंतर डाळ आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता डाळ देखील आपल्याला 1 ते 2 सेकंद छान या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। अशी डाळ परतून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे।
एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाजीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, ज्यामुळे भाजी लवकर शिजली जाते। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि इथे मी डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी ही मुगाची डाळ। आता आपण डाळ चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतायत डाळ छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे, अगदी परफेक्ट। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। ही भाजी देखील तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता। चवीलाही अगदी छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। क्रमांक 7, आता एका कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहे। पाणी बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान मिक्स करायचे। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता चणे शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ। इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय। एक मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घेतलाय। 1 वाटी खोबरं भाजून घेतले। 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घेतले। 1 चमचा जिरं घेतले आणि 4 काजू घेतलेले आहे। इथे मी 2 चमचे भाजून घेतलेले धणे घेतलेले आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 पडी तेल घालायचे। तेल छान गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झाले की यामध्ये बारीक करून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे। हे वाटण तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता हा मसाला सतत मिक्स करत आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं झाकण न ठेवता याला छान शिजवून घ्यायचे। असं शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो। आता मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे आपले चणे सुद्धा छान शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चणे मस्त छान रुचकर शिजलेले आहे आणि इकडे आपला मसाला सुद्धा 2 मिनिटं मी छान शिजवून घेतलाय। तुम्ही बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आलाय। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले चणे घालूयात आणि चणे शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते पाणी सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। याला सुरुवातीला मिक्स करून घेऊया। आता ही भाजी मला खूप घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालतीये। तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि भाजीची थिकनेस ऍडजस्ट करून घेऊ शकता। आता याला मिक्स करून घेऊयात आणि चवीप्रमाणे आता भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण ही भाजी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं छान उकळून घेऊया। इथे मी भाजी छान उकळून घेतलेली आहे। इथे आपली ही चण्याची भाजी छान तयार झाली आहे। आता यावरती सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूयात। तर तयार झाली इथे आपली चण्याची भाजी। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।